मंडळी गेली 4 वर्ष झाली आम्ही हा जवन विकास मंडळाच्या शिक्षण निधी विभागातर्फे हा कार्यक्रम करत आहोत. मुलं आज जी एकलकोंडी झालेली आहेत किंवा घरात मोबाईलवर बसलेली असतात, त्यांना त्यापासून परावृत्त करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते एक्सप्लोर व्हावं म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. सर्व पालकांनाही विनंती आहे की हा अशा कार्यक्रमासाठी तुम्ही आपल्या मुलांना उद्युक्त करा, म्हणजे ज्याद्वारे त्यांचे जे सुप्त गुण आहेत ते अशा कार्यक्रमाद्वारे बाहेर येतील. ह्याद्वारे असे मी आवाहन करतो की जर तुम्हाला असे कार्यक्रमाची आवश्यकता भासत असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. फक्त उन्हाळी सुट्टीत नाही तर इतर वेळीही असा कार्यक्रम घेण्याचे आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे विभाग प्रमुख लिओ रिबेलो, त्याबरोबर कार्यवाह शैलेश दाबरे आणि गेली 4 वर्ष एकंदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि सूत्रसंचालनासाठी आम्हाला विनामोबदला मदत करणारे केविन अल्मेडा यांचेही खास आभार. आणि अशा कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मुलं जी आज मी बोललो त्याप्रमाणे जे आज मोबाईलवर गुंतलेली असतात त्यांना, आणि आज या अगोदर आपण खूपशा बाहेर फिरून क्रिकेटचे किंवा इतर खेळ खेळत होतो, पण आजची मुलं फक्त आपल्या मोबाईलवर असतात. आणि आजची पिढी, नवीन पिढी ही काही वेगवेगळ्या टॅलेंटद्वारे वाद्य, गायन आणि इतर काही जे टॅलेंट आहे, डान्स, हे ह्या ठिकाणी लोकांसमोर सादर होतं. मुलांचा कॉन्फिडन्स वाटतो. हाच आमचा ह्या कार्यक्रम आयोजित करण्यामागे उद्देश आहे. ह्यापुढे असा कार्यक्रम होत राहील का? नक्कीच मी बोलल्याप्रमाणे फक्त उन्हाळी सुट्टीतच नाही तर इतर वेळीही हा कार्यक्रम आम्ही नक्कीच आयोजित करण्याचा प्रयत्न करू. जर पालकांची तशी इच्छा असेल आणि आम्हाला तसा त्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच आम्ही हे कार्यक्रम निरनिराळ्या वेळी आणि निरनिराळ्या ठिकाणी साजरे करू. लोकांना पेक्षा मुलांची आज नक्कीच एक मागणी होती की असे बंदिस्त कार्यक्रमांनी एका ठिकाणी बसून कार्यक्रम घेण्यापेक्षा त्यांना खेळ आणि आणखीन जास्त बागडायला आवडलं असतं. त्यामुळे ओपन फोरममध्ये किंवा ग्राउंडमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी मुलांची इच्छा आहे.